आदाब, जय हिंद। नांदुरा एक्सप्रेस न्यूज में आप सभी का स्वागत है। देखते रहिए हमारी ताजे खबरें। मेरे घेऊन अरे तुमचा आमचा शेतकरी ना आरामाचा माणूस आहे ना, आपला आहे ना, आपल्या घरचा माणूस येणार आहे। कोण हा विशेष जीव या सरकारच्या कालखंडात 6 महिन्यात जमावले यांना बंद देणारे जुने या आपल्या सरकारला मत देणार आहे की त्याच्यामध्ये कोण हा विशेष शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। अजून किती गेले असतील वर्षभरामध्ये माहिती नाही, कशामुळे गेल्या भाव नाही, शेतमालाला भाव नाही। कर्ज भागवायचे झालेला शेतकरी कर्ज भरू शकत नाही। लहान शेतकऱ्याने कर्ज किती असतं? लाख रुपये, 3 लाख रुपये, 2 लाख रुपये, 3 लाख रुपये। अरे महाविकास आघाडीच्या सरकारने ठरवलंय की सरकारमध्ये एकाबरोबर पहिला निर्णय होईल शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयाचं कर्ज माफ होईल। पहिल्यांदा कर्ज माफ। बुलढाणा जिल्हा विदर्भात हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे शेतकऱ्यांचा। तुम्हाला आठवत असेल, मी शेतकऱ्यांना आपल्या या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, मी महसूल मंत्री होतो, बरेचशा खाते माझ्याकडे होते। त्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आत्महत्या झाल्या तर आत्महत्याग्रस्त शेतकरी कोणत्या जिल्ह्यात अधिक आहे याची मोजणी करत असताना बुलढाणा जिल्हा त्याच्यामध्ये होता। 14 जिल्हे निघाले, विदर्भातले 8 आणि महाराष्ट्रातले 6 असे 14 जिल्हे निघाले। जळगाव जिल्हा तालुका होता 15वा। या 15 जिल्ह्यांना शेतकऱ्याच्या आत्महत्याग्रस्त झालेल्या जिल्ह्यांसाठी खास करून मी पोखरा योजना तुमच्या महाराष्ट्रात विदर्भामध्ये आणली होती। पोखरा योजना काय? तुमच्या गावाला पोखरा योजना आणली। दुसरा टप्प्यात ज्या काही गावात आहे तिथं बोललेल्या गावात तिसऱ्या टप्प्यात येणार 100% ठिकाणला आणलं। ट्रॅक्टरला आणणार 80%, अवजारा आणणार 80%। जवळजवळ फुकट सगळ्या योजनांचा पैसा देण्याचा निर्णय माझ्या पालकमंत्रीपदाच्या कालखंडात घेतला। आज काय आज एवढा मोठा पाऊस पडल्याने आपण म्हणता ओला दुष्काळ काही तर आम्हाला द्या, काय देणार तुमच्या ताब्यात? तुम्हाला आठवत असेल, मी पालकमंत्री होतो त्या कालखंडात दुष्काळी परिस्थिती आली तर अख्खा जिल्हा दुष्काळी कार्य करून टाकलं। अख्खा जिल्हा, एक गाव सोडलं नव्हतं या जिल्ह्यात, एकही गाव सोडलं मग बागाई घरातही दुष्काळी करून टाकलं, 17 गावाला तोही दुष्काळी करून टाकलं। आपल्या काय बापाचं जातं काय ठिकचा शेतकऱ्याला सर्वात जास्त पैसा त्या कालखंडात मिळाला। आता एवढं नुकसान झालं पण तुम्हाला पैसे नाही, महागाईचे धक्के बसतात, पण काही नाही। सरकार काय करत आहे? कोणाकोणीचं राजकारण, निवडणुकाला निकाल भेटलेला, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर झाली, कायदा सुव्यवस्था बिघडली, कायदा सुव्यवस्था जिवंत नाही। या राज्यामध्ये दिवसा ढवळ्या खून व्हायला लागल्यात, दिवसा ढवळ्या बलात्कार व्हायला लागले, सामूहिक बलात्कार। बाबा सिद्दीकी माजी मंत्री त्यांना 16 पोलिसांच्या गळ्यामध्ये खून झाला, 8 गोळ्या मारल्या, मारून टाकल्या। पोलिसांचं संरक्षण असताना बाबा सिद्दीकीची हत्या झाली। कशाला पोलीस संरक्षण? बंदुका घेऊन होते, पाखरं मारा मिळत पण हत्या झाले सोबत नाही। आमदार काय बरोबर करतात? त्या धर्माच्या महाविकाचे समाजाचे दिले बोला बोला काय बोलले ते त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं, काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तुम्हाला
बचत गटातल्या असो या 1500 रुपयाच्या दांड्या वैद्य असो या जर दिसल्या तर त्यांचे नाव आणि पत्नी आणि फोन नंबर मला कळवा. मी त्यांचा बंदोबस्त करतो. काय बंदोबस्त करता सगळ्यांना येऊन आहे. महिला भगिनी सगळ्यांना येऊन आल्या तर त्याच्या मोबाईल नंबर यांना हवे. मोबाईल नंबर कशासाठी हवे त्या बायकांच्या मोबाईल तुम्हाला हवे कशासाठी किती म्हणतात पोचते. पुढे काय म्हणतो पुढे जातो भवानीला तिथं म्हणतो काय झाडी काय डोंगर वा रे वा झाडी आणि डोंगर 50 खोके याचे एक कायदा दुरुस्त आहे. महागाई जास्त झालेली जनता कापसाला भाव नाही म्हणून जास्त झालेली जनता महिला वगैरे सुरक्षित नाही आहे. 80,000 रुपये तोळा सोनं झालं. 80,000 रुपये तोळा सोनं झालं. 1,00,000 रुपये किलोची चालणी झाली. या महिला भगिनींचं मंगळसूत्र या सरकारने पाहते. मंगळसूत्र महाग झालं. 1,00,000 रुपयाचं मंगळसूत्र घालून कोणत्या महिलेला मला पिण्यावर तुम्ही मंगळसूत्र घेऊन जेवावर लगेच 2 रुपयाचं काढीचं लागतं गेलं लागतं. 1,00,000 रुपयाचं मंगळसूत्र नुसतं ओढलं गेलं ना. हा माणूस आमदार झाला तरी थोडाही बदल या माणसात झाला आणि हे ठामपणे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. त्यामुळे आपल्या सर्वांच्या सुखादुखात आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं आपण ताकद उभी करत असताना प्रयत्न महाविकास आघाडीचा उमेदवार मलकापूरमधून निवडून आणत असताना या आपल्या जिल्ह्याच्या 7 जागा महाविकास आघाडीचे सर्व नेते व घटक पक्षाचे सर्व नेते चित्रे व उपस्थित सर्व मोठ्या संख्येने आलेले बंधू आणि भगिनी निलेश काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बंधू